जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये होमगार्डच्या जे रिक्त जागा मित्रांनो भरण्यासाठी शासनाने जे आता हालचाल मोठ्या प्रमाणात सुरू केलेली आहे, त्यामध्ये विविध जिल्ह्याच्या मित्रांनो या ठिकाणी जागा भरण्यात येत आहेत. त्यांची मुदतसुद्धा अंतिम 14 तारीख ऑगस्ट असेल, 15 तारीख ऑगस्ट असेल किंवा त्याच्या अगोदर दिलेली आहे. काही जिल्ह्याचे आपण या व्हिडिओमध्ये तेच आपण कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जाहिरात निघालेली आहे आणि ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करायचा आहे हे पाहणार आहोत. हे थोडक्यात तुम्ही मित्रांनो त्याचं जे शासन निर्णय असेल, त्याची PDF असेल, होमगार्डसाठी काय काय नोंदणी असेल, फायदे असतील, त्यांचं काय काय ते कर्तव्य सर्व पाहिलंच असेल. पण त्याच्यामध्ये मित्रांनो आणखी पोलीस भरती आणि याच्यात काय ॲडिशनल आहे, याच्यामध्ये कोणकोणते इव्हेंट आहेत हे थोडक्यात आपण अगोदर समजून घेऊ आणि नंतर फॉर्म भरायला सुरुवात करू. याची पात्रता जी आहे मित्रांनो कमीत कमी 10वी उत्तीर्ण पाहिजे. उंची जी आहे आपल्याला 162 कमीत कमी पाहिजे. महिलांकरिता 150 सेंटीमीटर. आणि बाकीचे जे कागदपत्र असणार आहे ते सेम कंडिशनमध्येच असणार आहे मित्रांनो. आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी, जातीचं प्रमाणपत्र, SSC बोर्ड हे बाकीचे एवढं असणार आहे. तर यामध्ये मित्रांनो आनंदाची बाब म्हणजे ह्याच्यात 2च इव्हेंट असणार आहेत. एक 1600 मीटर असणार आहे आणि एक गोळाफेक. यामध्ये पुरुषासाठी मित्रांनो 1600 फेक 20 मार्काचा असणार आहे आणि महिलांसाठी जे आहे मित्रांनो एकूण 25 गुणाचा असणार आहे. यामध्ये तुम्ही पाहिलं ह्याचा टायमिंग जे आहे मित्रांनो 5 मिनिट 10 सेकंद. हे पोलीस भरतीवालीच सेम कंडिशन याची असणार आहे. म्हणजे जास्त तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो सांगायची काही गरज नाही आहे. आपण मेन घेऊन मित्रांनो फॉर्म कशा पद्धतीनं फिलअप तेच पाहणार आहोत. त्यानंतर गोळ्याचं सुद्धा मित्रांनो त्याच्यामध्ये सेमला सेम आहे. त्यामध्ये आगाऊ काय का सांगण्याची मित्रांनो काही गरज नाही. त्यामध्ये तुम्ही हे सध्या PDF जे आहे मित्रांनो नांदेड जिल्हा होमगार्डचे आहे, परंतु महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यासाठी अशीच PDF असते आणि अशाच पद्धतीनं माहिती थोडी अधिक प्रमाणात बदलून येत असते. त्यामध्ये मित्रांनो आपला फॉर्म भरता वेळेस जे आपण कोणत्या पोलीस ठाणे अंतर्गत येतो ते आपल्याला ठाणे निवडायचं आहे. आणि नांदेडचं मित्रांनो या ठिकाणी जे आहे जागा रिक्त जागेचा आढावा आहे. अशा पद्धतीनं तुम्ही रिक्त जागेचा आढावा पाहू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो याची लिंकसुद्धा देईल. तर मित्रांनो चला आता आपण फॉर्म कशा पद्धतीनं फिलअप करायचा आहे ते आपण जाणून घेऊ. तर मित्रांनो आता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपण वेबसाईटवर जात आहोत. आता मित्रांनो या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत. त्यामध्ये पाहू शकता की तुम्ही होमगार्ड महाराष्ट्र सेंट्रल डाटा मॅनेजमेंट सिस्टीम या ठिकाणी आपण याच्या होम पेजवर आलेलो आहोत. आणि तुम्ही पाहू शकता की जिल्हानिहाय जे आहे जिल्ह्याच्या ठिकाणी जे आहे जागा रिक्त दाखवलेल्या आहेत. या ठिकाणी सातारा असेल, नांदेड असेल, रत्नागिरी असेल, जळगाव असेल, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा अशा मित्रांनो एकूण 23 जिल्ह्यामधील होमगार्ड पदाची भरती राबविण्यात शासन कटिबद्ध आहे. यामध्ये पाहू शकता की 15 जुलै ते 31 जुलैपर्यंत मित्रांनो सातारा जिल्ह्याची भरण्याची अंतिम तारीख आहे. नांदेडची 25 जुलै ते 14 ऑगस्ट आहे. रत्नागिरीची 15 जुलै ते 14 ऑगस्ट आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही सर्व जिल्ह्याची आपण आपल्या जिल्ह्याचे तुम्ही पाहू शकता. आणि अशा पद्धतीने मित्रांनो या आपल्याला कोणत्या जिल्ह्यातून बिलॉंग करता याच्यावर तुम्ही मेन्शन करताय. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातील असाल, तुम्ही उदाहरणार्थ तुम्ही नांदेड जिल्ह्याचे असाल तर तुम्ही नांदेडवर क्लिक करा आणि तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरण्यास आता सुरुवात करा. या प्रोफाईलवर आल्यानंतर सर्वात अगोदर मित्रांनो आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर आपण कोणत्या झोनमध्ये येतो, कोणत्या युनिटमध्ये येतो ते आपल्याला निवडायचं आहे. नंतर आपलं जवळचं पोलीस स्टेशन कोणतं आहे ते आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. तुमचं जे कोणतं स्टेशन असेल ते तुम्हाला निवडायचं आहे. आता हे नांदेडचं मित्रांनो आहे म्हणून हे नांदेडचं सर्व माहिती भरत आहे. तुमच्या आपल्या कोणत्या जिल्ह्यानुसार तुम्ही भरत आहात. उदाहरणार्थ लातूर जिल्हा, धुळे कोणताही असो, हिंगोली असो, त्यापैकी तुम्हाला त्याच्या परीने निवडायचं आहे. त्याच्यामध्ये मग हे आता पोलीस स्टेशन निवडीत आहे मित्रांनो. या ठिकाणी याचं जे आहे मित्रांनो लिंबगाव PS पोलीस स्टेशन येत आहे म्हणून लिंबगाव निवडलेलं आहे. या ठिकाणी नंतर आपल्याला जे आहे आता आपलं फुल नाव मेन्शन खाली करायचं आहे.
तर चला आता आपण फुल नाव टाकू या ठिकाणी. या ठिकाणी सर्व मित्रांना ही सूचना दिलेली आपल्याला वाचायची आहे. आपल्याला जे मित्रांनो आधार नंबर जे आहे त्याच्यावर एकच फॉर्म भरता येणार आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि आपण कोणता कॅन्डिडेट कोणत्या जिल्ह्याचा आहे त्याला जिल्ह्यातून फॉर्म भरता येणार आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो सर्वात अगोदर आपलं सरनेम, नंतर आपलं फर्स्ट नेम आणि नंतर मिडल नेम टाकता येणार आहे. म्हणजे आधी आडनाव, नंतर स्वतःचे नाव आणि नंतर वडिलाचे नाव टाका. त्यानंतर आपला आधार कार्ड या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली आपल्याला जे परमनंट ॲड्रेस असेल, आपला जे संपूर्ण पत्ता असेल आपल्याला ते मेन्शन करायचं आहे. तुमचं पात्रता किती झाली विचारत आहे ते टाकायचं या ठिकाणी. माझी पात्रता मित्रांनो 12वीच्या वरी ग्रॅज्युएट झालं, याच्यामुळे ग्रॅज्युएट केलेलं आहे या ठिकाणी. नंतर जे आहे आपल्याला पुढे परमनंट ॲड्रेस या ठिकाणी बाय मेन्शन करायचं आहे. मित्रांनो फॉर्म भरते वेळेस आपल्याला काळजीपूर्वक भरायचं आहे, कारण की कोणतीही निष्काळजीपणा यामध्ये नसणार आहे. कारण की पुढे होऊन काही चुका होऊ नये यासाठी आपल्याला योग्य पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी जे मेल उमेदवार आहेत त्यांना 162 उंची लागणार आहे आणि फिमेलसाठी 150 लागणार आहे. या ठिकाणी परमनंट ॲड्रेस टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जे आहे आपल्याला मोबाईल नंबर मेन्शन करायचा आहे. मोबाईल नंबर झाल्यानंतर जे आपली ईमेल आय डी असेल, जे करंट चालू असेल तीच टाका मित्रांनो. नंतर जे आहे आपल्याला जे डेट ऑफ बर्थ तुमचं जे असेल, जे आधार कार्डवर ज्याप्रमाणे आहे त्याच प्रमाणे टाका मित्रांनो. नसता एखाद्या वेळेस काय होतं आहे, आधार कार्डावर एक ठेशीवर एक अशा पद्धतीनं दोन्ही वेगळ्या होत्या. पण जे आधार कार्ड मित्रांनो जास्तीत जास्त कुठेही चालतं म्हणून आधार कार्डावर मेन्शन करीत चला. त्यानंतर आपली जी हाईट आहे, हाईट मेन्शन करायची आहे. उदाहरणार्थ 166 असेल तर 166 करा. पॉईंटमध्ये असेल तर मित्रांनो पॉईंटमध्ये सध्या इथं करू नका, कारण की 165 असेल तर तुम्ही 66 तरी करा, नसता 65 तरी करा. अशा पद्धतीनं पुढे जे असेल तुमचं टेक्निकल काय आहे का, टेक्निकल सर्टिफिकेट तर नील म्हणजे नाहीचा अर्थ होतो. आणि होमगार्डमध्ये यापूर्वी तुम्ही होतात का असं विचारत आहे, तर यामध्ये नसल्या कारणामुळं नो केलेलं आहे मित्रांनो. आता सर्व माहिती जी आहे आपण योग्य पद्धतीनं भरलेली आहे, एकदा सर्व वाचून घ्यायची आहे. तुमचं सर्व बरोबर आहे का, आधार कार्ड, परमनंट ॲड्रेस, जेंडर, एज्युकेशन, मोबाईल नंबर, सर्व पोलीस स्टेशन आपण व्यवस्थित टाकलं आहे का. आणि सर्व जर व्यवस्थित असेल तर आपल्याला सेव्ह या बटनावर मित्रांनो जायचं आहे आणि या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ चुकल्यामुळं त्यामुळं मित्रांनो डबल करेक्शन होत आहे, त्यामुळं घाई करू नका फॉर्म भरताना. आणि सर्व व्यवस्थित असेल तरच नेक्स्ट करा मित्रांनो या ठिकाणी. तर एकदा सर्व माहिती बघून घ्यायची आहे. सर्व माहिती पाहिल्यानंतर होमगार्डचे ऑफिशियल पेज आहे मित्रांनो, त्यानंतर सेव्ह करायचं आहे. आता सेव्ह मित्रांनो या ठिकाणी सक्सेसफुली झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता जी माहिती आपण भरलेली या ठिकाणी सेव्ह झाल्यानंतर एकदा आधार कार्ड आणि बर्थ डेट आपल्याला टाकायचं आहे. कारण की जे प्रिंट एनरोलमेंट फॉर्मसाठी मित्रांनो आपल्याला ते तिकडं जाता असते. या ठिकाणी जे आपला ॲड्रेस दिलेला आहे, जे आधार कार्डचा नंबर जे आहे मित्रांनो तेच आपल्याला टाकायचं आहे. आणि एका आधारावर मित्रांनो एकच फॉर्म भरताय, मागच्या वेळीच्या आणि नाही किती फॉर्म भरायची. आधार एकच फॉर्म. त्यानंतर जे आपली डेट ऑफ बर्थ आहे, डेट ऑफ बर्थ मेन्शन करायची आहे. या ठिकाणी माझे करेक्ट टाकलेले आहे. तर आता सबमिट बटनावर क्लिक केलं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की सर्व फॉर्म जे आहे फॉर्म भरलेला समोर आलेला आहे. मोबाईल नंबर असेल, आधार असेल, त्यानंतर जो आपल्याला पुढचा फॉर्म येतो मित्रांनो. आता हे जे फॉर्म आपल्याला रिकामा दिसतो हे त्यांना माहिती भरण्यासाठी फॉर्म आहे. बघू शकता आपण सर्व माहिती भरलेली, सर्व फॉर्म केलेला, फिलअप झालेला आहे. या ठिकाणी निवेदनपत्र 2 असेल, निवेदनपत्र 1 असेल, हे सर्व जे आहे मित्रांनो आपले जे आता भरती घेत आहेत
ते पोलीस बांधवांना हे फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी हे झालेलं आहे. ते 10वी उत्तीर्ण, बोर्ड प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, ते आणि जर वरी आणखी पाहिलं तर मित्रांनो दिलेल्या गुणांचा तक्ता त्यांच्याकडेच योग्य आता याला टिकमार्क करण्याची त्यांच्याकडेच हे आहे. आता आपला फॉर्म मित्रांनो व्यवस्थित भरणं झालेलं आहे. आय होप की तुम्हाला सर्व माहिती समजली असेल. आपण जाहिरातीपासून ते फॉर्म भरण्यासहित कशा पद्धतीनं फिलअप करायचा हा कोणताही विद्यार्थी याच्यापासून मित्रांनो वंचित राहू नका. फॉर्म भरा. लक बाय लक मित्रांनो, आपली मेहनत आपलं फळ म्हणल्यासारखे मित्रांनो, फॉर्म अशा पद्धतीनं भरल्यानंतर या ठिकाणी ID साईज, सेल्फ अटेंडन्स फोटो जे आहे मित्रांनो आपल्याला वरून चिटकवायचे आहे. म्हणून हा फॉर्म आपल्याला प्रिंट आउट करायचा आहे. झेरॉक्सच्या मशीनवर जाऊन मित्रांनो फॉर्माची प्रत काढून आपल्याला झेरॉक्स करायचा आहे आणि झेरॉक्स केल्यानंतर त्याला सेट करून मित्रांनो आपल्याला डॉक्युमेंट्स सहित भरतीच्या वेळी घेऊन जायचं आहे. यानंतर मित्रांनो ही फाईल सेव्ह करून टाकलेली आहे. सेव्ह करून नंतर आपल्याला जे कोणी CSC वाले असतील त्यांच्याकडे जाऊन व्हॉट्सअपला टाकून मित्रांनो तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी नंतर भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.